जानकारी के मुताबिक मंदा गुमगांवकर ने करीब 39 महिलाओं को सहकारी सोसाइटी और बचत समूह से आसान ऋण दिलाने का झांसा दिया। इसके लिए प्रत्येक महिला से 2-2 हजार रुपए, आधार कार्ड, पैन कार्ड और अन्य जरूरी दस्तावेज लिए गए। बाद में इन्हीं दस्तावेजों के आधार पर महिलाओं के नाम से ASVC कोऑपरेटिव बैंक में खाते खोले गए और उनकी जानकारी के बिना करोड़ों रुपए का लेन देन किया गया। जांच में यह भी सामने आया कि शांतिनगर क्षेत्र की एक महिला के नाम से भी बैंक खाता खोलकर करीब 17,85,000 रुपए का ट्रांजैक्शन किया गया। तहसील और शांतिनगर पुलिस की संयुक्त जांच के बाद आरोपी को गिरफ्तार कर लिया गया है। पुलिस का कहना है कि शुरुआती जांच में इन खातों में साइबर ठगी में म्यूल अकाउंट के रूप में इस्तेमाल होने के संकेत मिले हैं। अदालत ने आरोपी मंदा गुमगांवकर को 4 दिन की पुलिस रिमांड पर भेज दिया है, जबकि फरार आरोपी शुभम की तलाश तेज कर दी गई है। मामले में पुलिस अब साइबर नेटवर्क और पूरे गिरोह की भूमिका की गहन जांच कर रही है। सर 40 अकाउंट पैकी फक्त 15 अकाउंटची आम्ही माहिती घेतली असता त्याच्यामध्ये जवळपास 7.5 ते 8 कोटीची रक्कम जमा करून नंतर ती विड्रॉल करण्यात आलेली आहे। यामध्ये सदर आरोपी जे आहे मंदा गोपाल गुमगांवकर यांना आम्ही अटक केलेली आहे। माननीय न्यायालयात हजर करून 4 दिवसाचा PCR घेतलेला आहे। नेमके अजून किती लोकांची फसवणूक झालेली आहे, त्यांच्या त्या अकाउंटमध्ये किती लोकांनी व्यवहार केलेले आहेत, तो पैसा नेमका कोणत्या कोणत्या अकाउंटला ट्रान्सफर झालेला आहे, ते म्यूल अकाउंट आहे की काय आहे, या अनुषंगाने आम्ही सखोल याचा तपास करीत आहोत। त्याचप्रमाणे सदर याच प्रकारचा शांतिनगर पोलीस स्टेशन येथे सुद्धा एक गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सदर महिला आरोपीवर आम्ही यापूर्वी काही गुन्हे आहेत का याची चाचपणी केली, परंतु त्यांच्यावर कोणताही गुन्हा दाखल असल्याचं आम्हाला मिळून आलेलं नाही। यामध्ये जो आरोपी क्रमांक 2 आहे शुभम दिवाकर वाघमारे, हा अद्याप तो फरार आहे। त्याला आम्ही लवकरच अटक करू, परंतु फक्त 2 आरोपीची ही कामं असू शकत नाही। यामध्ये अजूनही काही आरोपी नक्कीच इन्व्हॉल्व असतील असा आमचा ठाम विश्वास आहे। त्या अनुषंगाने सुद्धा आम्ही सखोल तपास करीत आहोत। नागपूर शहरातील सगळे जे मध्यमवर्गीय किंवा जे गरीब कॅटेगरीतील लोक आहेत त्यांना माझी कळकळीची विनंती आहे नागपूर शहर पोलीस तर्फे आणि नागपूर पोलिसातर्फे की कृपया कोणत्याही आमिषाला बळी पडू नका आणि तुमचे महत्त्वाचे जे डॉक्युमेंट्स आहेत ते कोणालाही सोपवू नका। ज्यांना कोणाला तुम्ही ते डॉक्युमेंट देणार असाल तर ते नेमके कशासाठी देत आहेत, एक 60,000चं लोन मिळवून देतो त्यासाठी 1 महिना लागत नाही किंवा असं कोणालाही फुकटमध्ये लोन मिळवून देत नाही। छोट्याशा आमिषासाठी तुम्ही बळी पडून एक मोठा एका चक्रामध्ये तुम्ही अडकू शकाल। आजकाल आर्थिक फ्रॉड खूप होत आहे, त्यापासून आपल्याला सतर्क राहण्याची गरज आहे। तुमचे जे डॉक्युमेंट्स आहेत त्याच्यावरून आता या आरोपींनी या गुन्ह्यामध्ये त्या जेवढे काही त्यांचे डॉक्युमेंट्स मिळाले त्या डॉक्युमेंटच्या आधारे त्यांनी त्यांचे सिम कार्ड पण खरेदी केलेले आहे। तर त्या सिम कार्डचा वापर नेमका कुठे कुठे झालेला आहे, काय केलेला आहे, कोणाला वाटप केले आहे, याचा सुद्धा आम्ही तपास करीत आहोत।